जय हिंद. आपण पाहत आहात दीर्घिका नॉलेज ओशियन. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करा. माझी सर्व व्ह्यूअर्स आणि सबस्क्रायबर्सना विनंती आहे की आपण प्रत्येक व्हिडिओला लाईक करत चला. 2018ला आयोजित केलेल्या TET परीक्षेतील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाची उत्तरसूची खालीलप्रमाणे. प्रश्न क्रमांक 61. दोन समान अध्ययन परिस्थितीमधील विषयांश, ज्ञान, तंत्र, कौशल्ये इत्यादी घटक व उद्दिष्टे यामध्ये समानता असेल तर अध्ययन संक्रमण होते. ही समान घटक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे थॉर्नडाईक. प्रश्न क्रमांक 62. शैशवावस्थेतील मुलांच्या सामाजिक कौशल्यांच्या विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्य सांगते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे इतरांचे लक्ष वेधून घेतात. प्रश्न क्रमांक 63. किशोर वयातील मुलांच्या शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे प्राणवायूच्या पुरवठ्यात होणारी वाढ मुलींमध्ये अधिक असते. प्रश्न क्रमांक 64. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांबाबत खालील विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखाच अभ्यासक्रम त्यांना असावा. प्रश्न क्रमांक 65. व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीने जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व होय. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे JB वॅटसन. प्रश्न क्रमांक 66. कंठग्रंथीतून थायरॉक्सिन हा स्त्राव जेव्हा जास्त प्रमाणात पाझरतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते लक्षण दिसून येते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे या व्यक्ती अस्थिर असतात. प्रश्न क्रमांक 67. अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे ज्ञाने. प्रश्न क्रमांक 68. व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून मर्मदृष्टी प्राप्त होते व समस्या सोडविली जाते असे मत कोहलर यांनी मांडले आणि प्रयोगाने सिद्ध केले. याकरिता त्यांनी खालीलपैकी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे चिंपांझी. प्रश्न क्रमांक 69. खाली अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप सांगणारी विधाने दिली आहेत, त्यापैकी कोणते विधान योग्य नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे अध्यापन हे नैसर्गिक व सहज आहे. प्रश्न क्रमांक 70. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानांमध्ये आपल्या आजूबाजूच्या अनिष्ट प्रश्नांचे निरीक्षण करणे, त्यासंबंधी चर्चा करणे, अनिष्ट प्रश्नांचे बळी झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेणे इत्यादी गोष्टींचा विचार केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने. प्रश्न क्रमांक 71. अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे गॅरेट. प्रश्न क्रमांक 72. खाली दिलेल्या अध्ययनविषयीच्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे वाढत्या वयात होणारे नैसर्गिक बदल हे अध्ययनच होय. प्रश्न क्रमांक 73. खाली दिलेल्या मानवी वर्तनातील विकासाच्या 3 पातळ्या आणि त्यांच्या उदाहरण यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 74. कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपण जाऊ शकत नाही तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे टिंबटिंब होय. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे शारीरिक व मानसिक परिसीमा. प्रश्न क्रमांक 75. अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहीत असलेल्या माहितीशी नवीन माहितीची सांगड घातलेली असते. या दोन्ही गोष्टींची जुळणी करणे महत्त्वाचे असते असे मत असुबेल यांनी खालीलपैकी कोणत्या अध्ययन उपपत्तीमध्ये मांडलं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे अध्ययन व अनुदेशन उपपत्ती.
प्रश्न क्रमांक 76. खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशी संबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे ग्रेगॉर मॉडेल. प्रश्न क्रमांक 77. विद्यार्थ्यांमध्ये आढळणारे व्यक्तिभेद हे भिन्न परिस्थितीमुळे निर्माण झालेले असतात. यासाठी शिक्षकाने व्यक्तिभेदाची शास्त्रीय माहिती घेऊन विद्यार्थ्यांना अध्यापन करावे. हे करताना शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाळावी? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे उपजत शक्तीच्या विकासासाठी योग्य शैक्षणिक संस्कार द्यावेत. प्रश्न क्रमांक 78. बाह्य उद्दीपकासंबंधीची अगदी प्रथम होणारी मानसिक स्वरूपाची क्रिया म्हणजे संवेदना होय. याविषयी खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे संवेदना या मिश्रित स्वरूपाच्या असतात. प्रश्न क्रमांक 79. समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनर्जीवन करता येणे किंवा ते अनुभव मनचक्षुपुढे आणता येणे याला टिंबटिंब म्हणतात. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे प्रतिमा. प्रश्न क्रमांक 80. अवबोधासंबंधी मांडलेल्या समष्टीवादी दृष्टिकोनाविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे वस्तूचा अवबोध पूर्णशाने होत असताना तिचा एक भाग आकृती व उरलेले भाग पार्श्वभूमी ठरतात. प्रश्न क्रमांक 81. चित्रपट पाहून झाल्यानंतर बरेच दिवसांनी चित्रपटातला एखादा प्रसंग जसाच्या तसा आठवणे. एखादा पाहिलेला क्रिकेटचा सामना मनपटलावर जसाच्या तसा साकार होणे हे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारामुळे घडते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे पुनरुत्पादित कल्पना. प्रश्न क्रमांक 82. विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे अ ब क ड सर्व. प्रश्न क्रमांक 83. खाली दिलेल्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील अवबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे महात्मा गांधींचा फोटो पाहिला की त्यांचा पोशाख राहणीमान यासंबंधी विचार करणे. प्रश्न क्रमांक 84. स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे व्यक्तीची मनोघडण. यामध्ये खालीलपैकी कोणती बाब येते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे चेतकाची तीव्रता. प्रश्न क्रमांक 85. धारणेचे मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जाते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे पुनरुद्धयन पद्धती. प्रश्न क्रमांक 86. कोंबज व स्निग यांनी मांडलेल्या प्रेरणेच्या व्याख्यामध्ये खालीलपैकी कोणते विधान समाविष्ट आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे स्वसंकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना. प्रश्न क्रमांक 87. थस्टरने भाषिक क्षमता, स्मृती, संख्याज्ञान, अवबोध गती, अनुमान, अवकाशज्ञान व समस्या उकल या प्राथमिक मानसिक क्षमतांना प्रमाण मानून खालीलपैकी बुद्धीची कोणती उपपत्ती मांडली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे अनेक घटक उपपत्ती. प्रश्न क्रमांक 88. सन 1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती जॉन मेयर व टिंबटिंब यांनी मांडली. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे पीटर सॅलोवी. प्रश्न क्रमांक 89. खाली दिलेल्या मानसिक संघर्षाच्या परिणामांपैकी कोणता परिणाम अयोग्य आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे व्यक्तीचा शक्तिक्षय होऊ लागतो. प्रश्न क्रमांक 90. बड्या व्यक्तीबरोबर काढलेले फोटो, तिचे आपल्याला आलेले एखादे पत्र इतरांना दाखवून छाप पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे टिंबटिंब संरक्षण यंत्रणेचा वापर करणे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे तादात्म्य.